विद्यार्थी मित्रांनो, गणित विभाग 2 इयत्ता 9वी प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या प्रकरणाचा अभ्यास आपण करतोय. आपण रेषाखंड, किरण या ठिकाणी एकरूप रेषाखंड, रेषाखंडाचे एकरूपतेचे गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाची तुलना, रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता आणि बिंदूंचे रेषापासूनचे अंतर आपण पाहणार आहोत. प्रथमतः रेषाखंड लाईन सेगमेंट काय आहे पाहणार आहोत. कशाला म्हणतात रेषाखंड? पहा, या ठिकाणी बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूंच्या दरम्यान सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी. या ठिकाणी रेख ए बी, रेषाखंड ए बी हा रेख ए बी असाही लिहिला जातो. या ठिकाणी बिंदू ए आणि बिंदू बी हे स्वतः आणि बिंदू ए आणि बी या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे एकत्रीकरण, याला आपण रेषाखंड ए बी असं म्हणतोय किंवा यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी म्हणतो. आणि रेषाखंड ए बी हे थोडक्यात रेख ए बी असे लिहितात. मग रेख ए बी हा उलटा लिहिला रेख बी ए असाही चालतो. बिंदू ए व बिंदू बी हे रेख ए बीचे अंत्यबिंदू आहेत आणि ए आणि बी या अंत्यबिंदूमधील अंतराला रेषाखंडाची लांबी म्हणतात आणि ती लेंथ ए बी अशी दाखवली जाते. लेंथ ए बी म्हणजेच डिस्टन्स ए बी. उदाहरणार्थ लेंथ ए बी बरोबर 5 म्हणजेच लेंथ ए बी बरोबर 5 असेही लिहितात, केवळ फक्त ए बी बरोबर 5. ओके. द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी is called a segment AB. Segment AB is written as a seg AB. Okay, in brief, seg AB means seg BA. The point A and point B are called the end points of segment AB or seg AB. The distance between the end points of a segment is called the length of the segment, that is length AB is equal to distance AB. Length AB is equal to 5 is also written as AB is equal to 5 only. Okay. त्यानंतर किरण AB, रे AB याची व्याख्या पाहिजे आपल्याला. समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी म्हणजे अशी दरम्यानता असलेली. पुन्हा एकदा समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी. किरण ए बी एकाच बाजूला बाण असतो, एका बाजूला अंत्यबिंदू असतो. या ठिकाणी बिंदू एला किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. ओके. आणि जसा रेख ए बी हा रेख बी ए असा उलटा वाचला तरी चालतो. इथं किरण ए पी ए असा वाचून चालत नाही. किरण ए पी असाच वाचायचा. आरंभ बिंदूपासून या ठिकाणी बाणाकडे वाचत जायचं. ओके. किरणाचा आरंभ बिंदू ए आहे. ओके. या ठिकाणी सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. The union set of all points on segment AB and the points P such that A dash B dash P is called a ray AB. Here point A is called the end point of ray AB. Okay. Here ray AP is not equal to ray PA. Okay. Only write रेख रे ए बी. ओके. ए आणि बी हे भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी वरील सर्व बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी म्हणजे या ठिकाणी असे सर्व पी यांचा संयोग संच, असे सर्व पी बिंदू यांचा संयोग संच. ओके. बिंदू ए आणि बी भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी वरील सर्व बिंदू आणि दरम्यान तर कसे आहे ए डॅश बी डॅश पी सर्व बिंदू पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी. ओके. त्यानंतर तिसरा आहे रेषा ए बी, लाईन ए बी. किरण ए बीचा बिंदू संच
किरण ABचा बिंदुसंच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदुसंच मिळून जो संयोगसंच तयार होतो तो म्हणजे रेषा AB हा बिंदुसंच आहे. ओके, रेख ABचा बिंदुसंच हा रेषा ABच्या बिंदुसंचाचा उपसंच आहे. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं गेलं, किरण ABचा बिंदुसंच म्हणजे A पासून B कडं, ओके, अनंत अंतरापर्यंत बाण आहे आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदुसंच म्हणजे विरुद्ध किरण BA यांचा बिंदुसंच मिळून जो संयोग संच तयार होतो त्याला रेषा AB असं म्हणायचं. ओके, किरण AB आणि त्याचा विरुद्ध किरण BA यांचा बिंदुसंच मिळून जो संयोग संच तयार होतो त्याला रेषा AB असं म्हणायचं. रेषा AB ही रेषा BA अशीही वाचली तरी चालते. ओके, मग रेख AB आहे तो मर्यादित आहे A आणि B आणि त्याच्यामधील सर्व बिंदू म्हणजे रेख AB हा रेषा ABचा उपसंच आहे. ओके, the union set of points of ray AB and opposite ray BA, okay, is called the line AB. The union of points of ray AB and opposite ray of ray AB, that means ray BA, is called line AB. The set of points of segment AB is a subset of points of line AB. ओके, त्यानंतर एकरूप रेषाखंड कॉन्ग्रुएंट सेगमेंट, जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. लेंथ AB आणि लेंथ CD यांची लांबी समान आहे. समजा लेंथ AB 6 सेंटीमीटर असेल, लेंथ CD सुद्धा 6 सेंटीमीटर, म्हणजे लेंथ AB इज इक्वल टू लेंथ CD, दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत. म्हणजेच रेख AB एकरूप रेख CD. ओके, इफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स इज इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. इफ लेंथ AB इज इक्वल टू लेंथ CD देन सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे. धन्यवाद.